आज नाश्त्याला मेंदू वडे बनवले बघा. मस्तपैकी असे ना 4-5 तास डाळ भिजवून घेतली, उडदाची डाळ, आणि 4-5 तासानं परत मग बारीक करून घेतली. बारीक करून घेताना त्याच्यात अर्धी बारीक करून घेतली मी. नंतर मग बाकीच्या ह्याच्यात थोडंसं राहिलेलं त्याच्यात मिरची, लसूण, आलं ते टाकून परत एकदा बारीक करून घेतली. असं मस्त एकसारखं फेटून घ्यायचं, एकसारखं एक साईडला फेटून घ्यायचं. त्याच्यात थोडासा सोडा टाकायचा आणि हे काही कोथिंबीर टाकली, हिंग टाकली, हिंग टाकला आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडासा सोडा टाकला आहे. असं सगळं एकसारखं करायचं, फेटून घ्यायचं आणि असं मध्यभागी आपल्या हाताला थोडंसं पाणी लावायला घ्यायचं आणि मध्यभागी होल पाडून असं तेलात सोडायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे मग चांगलं होतात, खुसखुशीत होतात. आणि नंतर मग गॅस कमी करायचा. हातानं जरी तुम्हाला जमत नसेल तर मग हे ना पळीवर ठेवून मग सोडायचं. बघा असं पळीवर ठेवायचं आणि गोल गोल करायचं, त्याच्यात मध्ये होल पाडायचा आणि सोडायचं. मस्त होतात, एकदम मस्त मेंदूवडे होतात, एकदम खुसखुशीत. बघा मेंदूवडे सगळं पूर्ण करून घेतलं मी. आणि नंतर मग चटणी बनवायसाठी थोडंसं खोबरं घेतलं आणि ओलं खोबरं घेतलं, थोडंसं कोथिंबीर घेतली, लसूण, आलं आणि शेंगदाणे हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याच्यात दही टाकून थोडं आणि जिरं मोहरीची फोडणी टाकून त्याच्यात ते टाकलं सगळं, जे हे केलेलं वाटण केलेलं. अशी फोडणी द्यायची चांगली, खूप छान होती हे चटणी. त्याच्यात थोडंसं हे मीठ टाकायचं, साखर